नमस्कार मित्रांनो, मी अर्जुन डोंगरे, रोकठोक अर्जुन डोंगरे या युट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो। मित्रांनो, ज्यांच्यामुळे हातात लेखणी आली, ज्यांच्यामुळे कपाळावरचं गुलामगिरीचं कुंकू पुसलं गेलं आणि ज्यांच्यामुळे आज आपण ताठ कणेने समाजात उभे आहोत, अशा कोटी कोटी हृदयांच्या धडधडीला विश्वरत्न भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा। मित्रांनो, बाबासाहेब केवळ एक नाव नाही तर तो एक विचार आहे। 14 एप्रिल 1891 रोजी मऊ या गावी जन्मलेला एक बालक पुढे जाऊन जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीचा पाया रचेल असं कुणाला वाटलं होतं का? पण जिद्द, चिकाटी आणि अफाट बुद्धिमत्तेच्या जोरावर त्यांनी शून्यातून विश्व निर्माण केले। बाबासाहेबांनी आपल्याला एक मंत्र दिला होता, शिकवा, संघटित व्हा आणि संघर्ष करा। त्यांना माहिती होतं की तलवारीच्या धारेपेक्षा लेखणीची धार जास्त काळ टिकते। त्यांनी न्यूयॉर्कच्या कोलंबिया विद्यापीठातून आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मधून पदव्या मिळवल्या। आजच्या काळात जेव्हा आपण थोड्याशा संकटाने खचून जातो, तेव्हा बाबासाहेबांचा संघर्ष आपल्याला नक्कीच प्रेरणा देतो। बाबासाहेबांनी केवळ दलितांसाठी नाही तर महिला, कामगार आणि प्रत्येक शोषित घटकासाठी लढा दिला। त्यांनी आपल्या भारतीय संविधान दिलं, ज्याने आपल्याला जगण्याचा अधिकार दिला, मतदानाचा अधिकार दिला आणि सर्वात महत्वाचं म्हणजे माणूस म्हणून ओळख दिली। मित्रांनो, आज आपण जे काही आहोत त्यांच्या मागे बाबासाहेबांची अपार कष्ट आणि दूरदृष्टी आहे। आज बाबासाहेबांची जयंती साजरी करताना केवळ त्यांचे फोटो स्टेटसवर ठेवून किंवा गाणी लावून चालणार नाही, तर त्यांचे विचार अंमलात आणले हीच खरी त्यांना आदरांजली ठरेल। वाचाल तर वाचाल, पुस्तकांशी मैत्री करा, अन्यायाविरुद्ध बोला, जिथे चुकीचे घडते तिथे आवाज नक्कीच उठवा, भेदभाव सोडा, जातीपातीच्या पलीकडे जाऊन एक भारतीय म्हणून जगा। शेवटी एवढंच म्हणेल, नवी सूर्य असेपर्यंत नाव तुझे गरजत राहील, नवी सूर्य असेपर्यंत नाव तुझे गरजत राहील, अन्यायाविरुद्ध लढायला तुझे विचारच कामी येईल, अन्यायाविरुद्ध लढायला तुझे विचारच कामी येईल। कोटी कोटी प्रणाम त्या महामानवाला, ज्याने या मातीला माणूसपणाचा धर्म दिला, ज्याने या मातीला माणूसपणाचा धर्म दिला। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।